नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला किंवा चुकला तर या ठिकाणी कशा प्रकारे दुरुस्ती केली जाते तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि तसंच तुम्ही तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला, अप्रूव्ह झाला किंवा सबमिट झाला की नाही झाला, आपण ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ हा लास्टपर्यंत आहे का, व्हिडिओ सगळ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आहे। तर या ठिकाणी चला तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही सगळी माहिती बघू शकता। सर्वप्रथम तुम्हाला याच्या प्ले स्टोरवर आल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला नारे शक्ती जे ॲप्स आहे या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्याच्या नंतरला तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारचा हा वेबसाईट हे तुम्हाला दाखवलं जाईल। त्याच्यानंतरला जो तुम्ही अर्ज केलेला आहे, ठीक आहे, लॉगिन तुम्ही या ठिकाणी करून घ्या। लॉगिन केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे जे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। सर्वप्रथम यांनी सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या बारकाईने समजून घ्या, कारण की तुमचा फॉर्म या ठिकाणूनच तुम्हाला समजणार आहे। तुम्हाला तुमचा फॉर्म चुकला तर या ठिकाणी तुम्ही दुरुस्ती करू शकता। त्याच्यानंतरला या ठिकाणी तुमचाच फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही झाला, जसं की मंजूर झाला की नाही झाला, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्याच्यानंतरला तुमच्या फॉर्ममध्ये कोणकोणत्या अटी किंवा कोणत्या कारणाच्या माध्यमातून हा फॉर्म रिजेक्ट झाला हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे, व्यवस्थितरित्या बघा, काळजीपूर्वक ऐका, ठीक आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी आता तुम्हाला 4 ऑप्शन या ठिकाणी दाखवते, जसं की मेसेज व्हेरिफिकेशन डन। तर या ठिकाणी मेसेज व्हेरिफिकेशन डन म्हणजे काय, ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी एक सर्वप्रथम म्हणजे एक नवीन व्हर्जन, एक नवीन अपडेट या ठिकाणी आलं आहे, ओके। तर सर्वप्रथम या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी मेसेज व्हेरिफिकेशन डन म्हणजे ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरायच्या वेळेस आपण मेसेजच्या माध्यमातून फॉर्म सबमिट करतो, या ठिकाणी आपलं हे डन झालं। त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर या ठिकाणी पेंडिंग हे ऑप्शन दाखवते, जसं की आता ह्या स्थितीमध्ये हे फॉर्म हा पेंडिंगमध्ये, ठीक आहे। आता पेंडिंग कोणत्या कारणानं आहे, कधी अप्रूव्ह होईल, कसा अप्रूव्ह होईल किंवा या ठिकाणी आता आपण स्टेप बाय स्टेप ही सगळी माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी एक छोटंसं निळ्या बॉक्समध्ये आहे सारखा जो ऑप्शन आहे, सर्वप्रथम आपण ते बघूया, कारण की ते सर्वात इम्पॉर्टंट आहे। तर या ठिकाणी पेंडिंग टू सबमिटेड या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दाखवा, प्रलंबित ते सबमिट केलेले आहे, तर संरक्षण भरले आहेत परंतु अद्याप पुनर्वलोकनासाठी सबमिट केलेले नाहीत, अंतिम सबमिशनासाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे। तर या ठिकाणी जे पण तुम्हाला जो तुमच्या फॉर्मची जी स्थिती आहे, तुम्ही या जे ऑप्शन यांनी ऑलरेडी दिले ते व्यवस्थितरित्या वाचून या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जसं की अप्रूव्ह, जसं की मंजूर या ठिकाणी बघा, संरक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन कोणतीही कारवाई करायची आवश्यकता नाही, जसं की फॉर्ममध्ये छेडछाड करायचं तुम्हाला काम नाही, कारण की या ठिकाणी तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झाला, जसं की मंजूर झाला, ठीक आहे। तर रिव्ह्यू तर या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी जे काही मंजूर झाला की नाही झाला, जे सध्याची स्थिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवल, ओके। त्याच्यानंतरला या ठिकाणी रिजेक्ट, जसं की नाकारलेला फॉर्म, तर या ठिकाणी तुमचं काय चुकलं किंवा कोणत्या कारणाच्या माध्यमातून हा फॉर्म रिजेक्ट झाला की तुम्हाला जो ऑप्शन तुम्हाला दाखवल, तर संरक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले नाहीत, ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखीन कोणतीही कारवाई आवश्यक नाही, तर या ठिकाणी हे सांगितलं आहे। तर त्याच्यानंतरला सर्वप्रथम आणि इम्पॉर्टंट, तर या ठिकाणी कोणी म्हणतं बा आमचा फॉर्म वगैरे चुकला किंवा चुकल्याच्या नंतरला त्याला दुरुस्ती वगैरे कसं करायचं, किंवा या ठिकाणी तुम्हाला एखादं डॉक्युमेंट तुमचं राहिला किंवा फोटो व्यवस्थित आला नसेल किंवा कोणत्याही कारणाच्या माध्यमातून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला, तर त्याला या ठिकाणी पुन्हा तुम्ही एडिट करू शकता, यानी की जी चूक तुमची झाली ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी दुरुस्ती करून तुम्ही फॉर्म परत सबमिट करू शकता आणि तुमचा फॉर्म हा व्यवस्थित अप्रूव्ह तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी बघा, रिजेक्ट जसं की संरक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एक सबमिट करण्याचा डबल तुम्हाला हा पर्याय देण्यात आला आहे। तर या ठिकाणी जे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी, जसं की ते रिजेक्ट झाला किंवा मंजूर झाला, या ठिकाणी तुम्हाला ही इम्पॉर्टंट माहिती ही देण्यात आली आहे, जसं की नवीन अपडेटनुसार। तर या ठिकाणी तुम्हाला एक एडिटचं ऑप्शन दाखवते, ज्या व्यक्तींचा फॉर्म चुकलेला असेल, ठीक आहे, तुम्ही याच्यावरती क्लिक करून हा फॉर्म एकदाच एडिट होतो, ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरलेला अर्ज फक्त एकदाच हा होतो, ठीक आहे। तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, फॉर्म एकदाच
एकदाच एडिट केला जातो, या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी चला तर या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्हलचा ऑप्शन येईल. काही समस्या वगैरे असेल तर तुम्ही आमच्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमेंटमध्ये विचारू शकता. आणि फॉर्म ज्यावेळेस रिजेक्ट झाला, नेक्स्ट टाईमला कोणकोणती माहिती रिजेक्ट झाली, व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक त्या ठिकाणी तुमची जी माहिती ही व्यवस्थित सबमिट करा आणि नंतरच तुमचा फॉर्म हा डन करा. काही ज्यावेळेस डॉक्युमेंट हे अपलोड केले जात नाही, तर ह्या ठिकाणी तुम्ही स्कॅनरच्या माध्यमातून किंवा PDF माध्यमातून किंवा GPGच्या माध्यमाचे जे फोटो वगैरे व्यवस्थित क्लिअर करून, व्यवस्थित एडिट करून फोटो हे अपलोड करा. ओके, जसं की ज्या कारणामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही, याच्यावर आपण एक व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. डॉक्युमेंट कशा प्रकारच्या माध्यमातून अपलोड हे केले जाते किंवा करायला पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणीची माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल. नवीन अपडेट आहे आणि या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे, कारण की जो फॉर्म हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची जी अर्जाची स्थिती आहे ते बघू शकता. जसं की तुम्ही की अंगणवाडी सेविकामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा ग्रामपंचायत फॉर्म भरला असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून फॉर्म भरला, तुम्ही कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरला असला तरी तुम्ही प्ले स्टोअरच्या माध्यमातून आपला मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तुमचा फॉर्म हा लॉग इन करू शकता. तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ते सगळी माहिती तुम्हाला तुमच्या फॉर्मची दिसेल. तुम्ही दुसऱ्याला भरायला दिला असेल तरी चालेल किंवा मोबाईल नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी OTP करून तुम्ही तुमचा फॉर्म या ठिकाणी लॉग इन करू शकता. फॉर्म रिजेक्ट झाला तर व्यवस्थितरित्या एडिट करू शकता. फॉर्म एकदाच एडिट होतो, या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका आणि नेक्स्टवाला व्हिडिओमध्ये बघा. ठीक आहे, ऑल द बेस्ट. सर्वप्रथम आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे फॉर्म वगैरे कसं भरायचा. ओके, तर या ठिकाणी चांगली प्रकारची माहिती तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो. आणि रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती ऐकली, समजून घेतली. ओके, धन्यवाद.